धाराशिव मध्ये आज लोकसभेचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। गेल्या 2-3 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी फॉर्म भरला असून आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील या फॉर्म भरण्यासाठी जात आहेत। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघू शकतो की महायुतीच्या वतीने जोरदार असं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे। लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी असून थोड्याच वेळात अर्चनाताई पाटील या जिल्हाधिकारी कार्यालयात आपला फॉर्म दाखल करणार आहेत। या निवडणुकीत जनतेला महायुतीचे उमेदवार सौ अर्चना पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज तमाम जिल्ह्यातील सर्व मतदार इथे जमलेले आहेत। जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच बार्शी आणि औसा आणि निलंगा येथील सर्व नागरिक आज मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। मला एक सामान्य मतदार म्हणून असं वाटतंय, या जिल्ह्याचं परिवर्तन करायचं असेल किंवा जर जिल्ह्याला विकासाच्या दिशेने जर पुढे पाऊल न्यायचं असेल तर आपल्याला सुशिक्षित आणि एक संस्कृत राजकारणी आपल्या जिल्ह्याला खासदार म्हणून हवा आहे। त्यासाठी आपल्याला अर्चनाताईच्या पाठीमागे उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे। मला एक वाटतंय की मी सामान्य मतदार म्हणून अर्चनाताई का निवडून यावे त्याचं एक कारण मी सांगतो। मी हावरगावचा मूळ रहिवासी आहे, कळंब तालुक्यातील हावरगावचा मूळ रहिवासी आहे। 1995 ला डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 1995 ला कळंब येथील कोट्यावाडी गावामध्ये लघुपाट बंधारा बांधला। त्या लघुपाट बंधाऱ्याच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये 1995 ला फक्त 100 ते 200 टन ऊस होता। आज तेच माझं गाव तालुक्यात 25,000 टन ऊस मेट्रिक ऊस गाळप करणारं गाव आहे। याचा सगळ्यात मोठा फायदा मला त्या बंधाऱ्याचा माझ्या गावाला झालेला आहे। तसं मला माझं रनिंग खासदाराला एक विचारलंय, तुम्ही फक्त माझ्या गावात केलं एकही काम सांगायचं, माझ्या तालुक्यात केलं एकही 50 कोटी योजना आणलेलं काम सांगायचं, असं मला जाहीर आव्हान आहे। एवढं बोलतो थांबतो। बसून या राजकारणात साऱ्या सरकारचं समजायचं बघितलं काम आम्ही, परंतु मोदी साहेबासारखं काम आणि राणादादा सारखं काम या जिल्ह्यामध्ये राणादादाचं काम, देशामध्ये मोदी साहेबाचं काम 1 नंबरला आहे। आणि आम्ही इथून पुढे मोदी जोपर्यंत प्राण शेवटचे घटके तोपर्यंत मोदीला सोडणार नाही आणि धाराशिव जिल्ह्याला राणादादाला कधी सोडणार नाही। कारण विण्याचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, अनेक प्रश्नाची जाण असणारा किंवा धाराशिव जिल्हा सुजलाम सुफलाम बागायत करण्यासाठी त्यांचे जे काम आहे ते उल्लेखनीय आहे। आणि त्यांच्यासाठी आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून यावेळेस धाराशिवचा खासदार सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनाच बहुमताने निवडून देणार आणि मोदीला पण प्रदान करणार। माझं नाव ओंकार रजनीकांत कोकाटे, गाव हावरगाव। मी हावरगाव गावचा रहिवासी आहे आणि आमच्या गावामध्ये तर 100% अर्चनाताई प्लस राहणार ही आम्हा मतदारांना गॅरंटी आहे। आणि या सरकारकडून एकच अपेक्षा आहे की धाराशिव जिल्ह्याच्या हक्काचं 21 TMC पाणी हे आमच्या शेतामध्ये येणार त्यासाठी अर्चनाताई यांना खासदार म्हणून निवडून देणं गरजेचं आहे। पण आमचे खासदार फक्त फोन उचलल्यावर ते खासदार आहेत, कारण फोन उचलून काय प्रश्न सुटत नाहीत। विकासाचा मुद्दा तर विशेष लांब आहे आणि राणा पाटील म्हणजे आणि अर्चनाताई म्हणजे एक हुशार व्यक्तिमत्व आणि हुशार नेतृत्व म्हणून जिल्ह्याची ओळख करून देणार आहेत। हे आम्हाला या निवडणुकीतून साध्य करून दाखवायचं आहे। धन्यवाद।